प्रेक्षक हो नमस्कार। अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ। सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने असं शिवानं पार्वतीला रामरक्षेत रामनामाचं महत्त्व सांगितलं आहे। असं अतिशय पवित्र कल्याणाचा सागर असलेलं रामनाम, त्या रामाची जन्मतिथी म्हणजेच आजची ही रामनवमी। आजच्या या रामनवमी विशेष भागामध्ये पाहूयात संपूर्ण रामरक्षा, त्याचा मराठी आणि इंग्रजी अनुवाद। श्रीराम रक्षा स्तोत्रम् ओम अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमान् हनुमान् कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोग। जय श्रीराम। श्री गणेशाला वंदन करून या श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्राचं ऋषी बुधकौशिक, देवता श्री सीता रामचंद्र, छंद अनुष्टुप, शक्ती सीता, कीलक हनुमान, श्रीरामचंद्र प्रसन्नतेसाठी जप हाच विनियोग। ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्करूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचंद्रम। याचाच अर्थ ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत आणि ज्यानं धनुष्यबाण हातामध्ये धारण केलेला आहे, जो बद्ध पद्मासनावर बसला आहे आणि ज्यानं पिवळे वस्त्र पितांबर परिधान केले आहे, ज्याचे डोळे ताज्या कमळाच्या पाकळीप्रमाणे अतिशय सुंदर आहेत आणि जो प्रसन्न असून डाव्या मांडीवरती बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे ज्याची दृष्टी लागलेली आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे श्यामवर्णाची ज्याची कांती आहे, अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित असून जो मोठे जटामंडल धारण करणारा आहे, अशा प्रभू श्रीरामचंद्रांचे प्रारंभी ध्यान करावे। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। श्री रघुनाथ रामचंद्रांचे चरित्र हे 100 कोटी श्लोकांइतके विस्तृत असून त्यातील एक एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठ्या मोठ्या पापांचा नाश करणारे असेच आहे। ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं। याचा अर्थ ज्याचा श्यामवर्ण नीलकमलाप्रमाणे आहे आणि ज्याचे डोळे हे कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे आहेत, ज्याच्याबरोबर भार्या सीता आणि बंधू लक्ष्मण आहेत, जो जटांच्या मुकुटामुळे अतिशय सुशोभित दिसत आहे। सासितून धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुम्। या श्लोकाचा अर्थ असा की ज्याच्या हाती तलवार, खड्ग, पाठीला बाणांचा भाता आणि दुसऱ्या हाती धनुष्य बाण आहे आणि जो रात्री फिरणाऱ्या राक्षसांचा नाश करणारा असा आहे, खरोखर जन्मरहित आणि व्यापक असून देखील जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्यासाठीच सहज लीलेनं रामरूपानं अवतीर्ण झालेला आहे, अशा प्रभूचे ध्यान करून पातकांचा नाश करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे सुज्ञ माणसाने
नेहमीच पठण करावे. रामरक्षां पठेत् प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मज. सुविख्यात रघुराजाच्या वंशात जन्मलेला राघव माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळांचे रक्षण करो. कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल. याचाच अर्थ कौसल्या राणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य असा राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. आणि बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे सदैव रक्षण करो. जिह्वां विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः. विद्यानिधी श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने वंदन केलेला श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य शस्त्रधारी राम माझ्या खांद्यांचे रक्षण करो. आणि शिवधनुष्य मोडणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो. करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय. सीतापती राम माझ्या हातांचे रक्षण करो. परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचा वध करणारा राम माझ्या शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करो. आणि जांबुवंताला आश्रय देणारा राम माझ्या बेंबीचे रक्षण करो. सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु पुरुरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत्. सुग्रीव स्वामी राम माझ्या कमरेचे, हनुमंताचा प्रभू राम माझ्या दोन्ही जांघांचे आणि रघुकुलोत्तम राक्षस कुलविनाशक राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतुकृत् पातु जंघे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा वध करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. विभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. आणि प्रभू श्रीराम माझ्या सर्व शरीराचे कायम रक्षण करो. एतां राम बलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. याची फलश्रुती याप्रमाणे रामाच्या सामर्थ्यानं युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो पुण्यवान मनुष्य कायम पठण करेल तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान आणि सर्व कार्यात विजय मिळवणारा आणि विनय संपन्न असाच होईल. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. या रामनामांनी रक्षण केलेल्या मनुष्याला पाताळ, भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक हे डोळ्यांनी सुद्धा पाहू शकणार नाहीत. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. याचाच अर्थ राम, रामभद्र किंवा रामचंद्र या नावांनी श्रीरामांचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही आणि अनेक सुखोपभोग मिळून शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो. जगज्जयत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेतस्य करस्थाः सर्वसिद्धयः. रामनाम या जगज्जेत्या एकमेव मंत्राने अभिरक्षित मंतरलेल्या ताईत
जो आपल्या गळ्यामध्ये धारण करतो त्याला सर्व सिद्धी सहज हस्तगत होतात. वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्. इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा संरक्षक तसेच रामकवच रामरक्षा स्तोत्र असल्यामुळे याला देखील वज्रपंजर असे नाव आहे. याचे जो नित्य स्मरण करतो याची आज्ञा ही सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून नेहमी त्याचे कल्याणच होते. आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. अशी ही रामरक्षा भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली तशीच ती सकाळी जागे झाल्यानंतर त्यांनी लिहून ठेवली. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभु. रामस्तुती श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू एक बगीचाच आहे. सर्व आपत्ती घालवणारा आणि त्रैलोक्यात मनोहर असा तो राम आमचा सर्वांचा प्रभू आहे. तरुणो रूपसंपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीकविशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो. वयाने तरुण, रूपवान, सुकुमार, अतिशय बलवान, कमलपत्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले, वल्कले आणि कृष्णाजिन हीच वस्त्र प्रावरणे परिधान करणारे, फलमूलशिनोदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. फळे कंदमुळे भक्षण करणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धारातील श्रेष्ठ, राक्षसांच्या कुळांचा संहार करणारे आणि रघुकुलातील प्रमुख असे दशरथांचे पुत्र दोन बंधू राम आणि लक्ष्मण. शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारो त्रायेतां नो रघुत्तमो. सर्व प्राणीमात्रांचे आश्रयस्थान, सर्व धनुर्विद्यातील श्रेष्ठ, राक्षस कुलांचा नाश करणारे आणि रघुकुलातील श्रेष्ठ रामचंद्र आणि लक्ष्मण आमचे रक्षण करोत. आतसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्. सज्ज धनुष्य बाण हाती धरणारे आणि अक्षय बाणांचे भाते बाळगणारे राम लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चालोत. सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथानाश्च रामः पातु सलक्ष्मणः. निरंतर सज्ज असलेला, अंगामध्ये कवच, चिलखत घातलेला, हातामध्ये खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय अशा लक्ष्मणासह गमन करणारा राम आमच्या सर्वांचे रक्षण करो. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. आनंद देणारा दशरथाचा पुत्र शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा बलवान, काकुस्थो कुलोत्पन्न महापुरुष, पूर्ण ब्रह्म, कौसल्या तनय, रघुत्तम. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रम. वेदांत शास्त्राचा विद्वान, यज्ञांचा स्वामी, पुराण पुरुषोत्तम, जानकीचा पती, वैभव संपन्न, अतुल पराक्रमी श्रीराम. इत्येतानि जपत् नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वित अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. या नामांचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला
अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते यात शंका नाही. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नराः. दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा कमलनेत्र आणि पितांबर परिधान करणारा अशा रामाची या दिव्य नावानी जे मनुष्य त्याची स्तुती करतात ते जन्म मरणाच्या या संसारातून मुक्त होतात. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्ध्यं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता, रघुकुल श्रेष्ठ, सीतेचा पती सुंदर, काकुस्थ कुलोत्पन्न, दयासागर, सद्गुणांचा निधी, राजेंद्र सत्यप्रतिज्ञ, दशरथपुत्र, धार्मिक, सावळ्या वर्णाचा, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा आणि रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रू जो राघव श्रीराम, त्या रामाला मी वंदन करते. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस, रघुनाथ, नाथ अशी ज्यांची नावे आहेत त्या सीतापतीला माझा नमस्कार. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधू श्रीरामा, हे रणांगणात कठोर असणाऱ्या श्रीरामा, तू आमचा रक्षण करता हो. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. याचाच अर्थ मी रामचंद्रांच्या चरणाचे मनाने स्मरण करते, मी रामचंद्रांच्या चरणाचे वाणीने स्मरण करते, मी रामचंद्रांच्या चरणांना मस्तकाने नमन करते, मी रामचंद्रांच्या चरणी शरण येते. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः नान्यं जाने नैव जाने न जाने. याचाच अर्थ माझी माता आणि माझे पिता हे श्रीरामचंद्र आहेत, माझा स्वामी आणि माझा मित्र हे देखील श्रीरामचंद्र आहेत. फार काय माझे सर्वस्वच हा दयाळू रामचंद्र आहे. दुसऱ्या कोणाला मी जाणत नाही, मुळीच जाणत नाही, अगदी कुठेही केव्हाही जाणत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि ज्याच्या डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे, ज्याच्या पुढे मारुती उभा आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करते. लोकाभिराममदं रंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. याचाच अर्थ लोकांना आनंद देणारा, रणांगणात धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती आणि दयेची मूर्ती असा जो करुणासागर श्रीरामचंद्र, त्याला मी शरण आले आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. याचाच अर्थ मारुती स्तुती, मनाप्रमाणे गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान
आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा, बुद्धिमंतांत श्रेष्ठ आणि वानर समुदायाचा मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आले आहे. कूजतं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकी कोकिलम्. याचाच अर्थ वाल्मिकी वंदन. कवितेच्या फांदीवर बसून राम राम अशा गोड अक्षरांचे मधुर कुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करते. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. याचाच अर्थ रामवंदन. आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा आणि लोकांना देखील आनंद देणारा असा जो श्रीराम, त्याला मी पुन्हा पुन्हा वंदन करते. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. राम राम अशी रामनामाची गर्जना ही संसाराची सारी बीजे भर्जन करणारी म्हणजेच भाजून टाकणारी, सुखसंपत्तीचे अर्जन म्हणजेच प्राप्ती करणारी आणि यमाच्या दूतांना तर्जन म्हणजेच भय करणारी अशीच आहेत. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुत्तर. राजश्रेष्ठ राम हा नेहमीच विजयी होतो. रमापती म्हणजे सीतापती रामाला मी नेहमी भजते. रामानं राक्षसांची सेना मारली. रामाला माझा कायम नमस्कार असो. त्या रामाहून मला दुसरं कोणीच श्रेष्ठ असं वाटत नाही. मी रामाची दास आहे. माझ्या चित्ताचा लय हा नेहमी रामाच्या ठिकाणी होवो. हे रामा, माझा तू कायम उद्धार कर. श्रीराम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. शिव पार्वतीला सांगतात, हे सुवदने श्रीराम. राम राम अशा त्रिवार नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामांच्या ठिकाणी रममाण होते. श्रीरामांचे नाव हे विष्णू सहस्रनामाशी बरोबरी करणारे असेच आहे. इति श्री बुधकौशिक मुनि विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णम्. याचाच अर्थ याप्रमाणे बुधकौशिक ऋषी विरचित श्रीराम रक्षा स्तोत्र समाप्त झाले. हे श्री सीता रामचंद्र चरणी अर्पण असो. रामरक्षा हा प्रचंड शक्ती सामर्थ्य असलेल्या मंत्रांचा समूह आहे. याच्या प्रत्येक मंत्रामध्ये एक विलक्षण शक्ती आहे. नित्यनेमानं हे म्हणणाऱ्या प्रत्येकाने याची अनुभूती नक्कीच घेतली असेल. आपण रोज कमीत कमी एकदा तरी हे म्हणावे. राम आपल्या शरीराचे मनाचे रक्षण नक्कीच करेल, यात शंका नाही. प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन करून त्यांना नतमस्तक होत आजच्या रामनवमीच्या या विशेष भागात इथेच थांबूयात. जय श्रीराम.